हॅलो सगळ्यांना. तर आम्ही चाललो आहे फिरायला तुळजापूर आणि पुढे बरेच ठिकाण आहेत. हा व्लॉग मी मधूनच करते, आधी असा विचार नव्हता केला, सो समजून घ्या थोडासा. आणि फर्स्ट टाईम आहे. आम्ही जिथे चहाला थांबलो आहे तिथून हा व्लॉग मी सुरुवात केला आहे. बघू शकता तुम्ही, सगळ्यांनी मस्त चहाचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर आमच्या बाबूची मस्ती पुढे दिसेलच तुम्हाला. छोटा आमचा, याला सगळीकडे खाऊ पाहिजे असते. तर आज माझ्या मम्मीचा बर्थडे आहे आणि बघू शकता त्यांचा फोटोशूट चालू आहे इथे. 67 जय श्रीराम. आणि इथं बघा, हा माझा मोठा मुलगा सनरूफमधून मज्जा घेत होता. तो माझा व्हिडिओ काढतो आहे, मी त्याचा व्हिडिओ काढत होते. आणि छोटा बसल्या पुढे माझ्या पप्पांच्या मांडीवर. तर फायनली एवढ्या तास प्रवास करून आम्ही तुळजापुरात आलो आणि आता मंदिराकडेच चाललो. आम्ही मंदिर परिसरात आहोत. मागे माझी सगळी फॅमिली आहे. माझे मिस्टर, मम्मी, माझा भाऊ, मुलगा, माझे वडील आणि आमचा प्रियांश. आता मंदिरात चाललो आम्ही दर्शनासाठी. बघू शकता. जय 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 जय. ॲक्च्युली मंदिर बंद होण्याच्या टायमाला आम्ही पोचलो होतो. आमची थोडी घाईच झाली. तर आम्ही आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतला तोपर्यंत, आणि पुढे अजून देवांचं दर्शन पण घेतला. त्यानंतर श्री महालक्ष्मी माता यांचे दर्शन घेतले. मग आपले खंडोबा त्यांचे दर्शन घेतले. आणि वाट पाहत होतो की आमची दर्शनाची सोय होईल, पण VIP पास पण भेटत नव्हते. थोड्या वेळानंतर एका पुजारींनी आम्हाला दर्शन करून दिले. तर फायनली एवढा वेळ वेट केल्यानंतर आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. आणि ज्यांच्याकडे पास आहे तेच ह्या रूटनी जातात देवीकडे. जय देवी जय महिषासुरमर्दिनी शिववर्धे तारक सिंधुली. जय देवी जय त्रिभुवनी पाता तुदय सेनाई. चारी शमले परंत न बोले काही. साई वादी करता पल्लो प्रवाही. एको भक्ता लागे तितका लागे पाऊस पवनाई. जय देवी जय महिषासुरमर्दिनी शिववर्धे तारक सिंधुली. जय देवी जय. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दासा. क्लेशापासून थोडी दुःखापासून थोडी गोपाशा. जय जय जय. आरती, दर्शन, पूजा सगळं काही झाल्यानंतर आम्ही मंदिराची प्रदक्षिणा केली. बघू शकता मी, माझी मम्मी, आणि त्यानंतर इकडे आमच्या बाबूनी पण प्रदक्षिणा केली. स्पायडरमॅन म्हणून, सॉरी सुपरमॅन म्हणून. तर दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो पुढे. बघा आमचा बाबू स्वतःच पायऱ्या चढतो आहे. आम्हाला आता रूम पण शोधायचं आहे. ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आम्हाला. आणि आधी आम्ही चाललो आहे जेवायला. बघा मस्तपैकी सगळ्यांनी जेवून घेतलं आहे आणि आता आम्ही चाललो रूम शोधायला. इथे बघा, ही राधिका हॉटेल. आज रात्रीचा स्टे आम्ही इथेच केला आहे. एक मिनिट, ये हॉटेलवरती छोटासा प्ले एरिया होता लहान मुलांसाठी. बघा दोघांची मस्ती.
चेकआउट टायमिंग. तर आता आमचा चेकआउट झालेला आहे. आता आम्ही पुढे जाणार. त्याआधी आम्ही नाश्ता करतो आहे हॉटेलमध्येच. तर आता बसलो आम्ही ब्रेकफास्ट. यांची मस्ती काय संपत नाही. आणि खरं सांगायचं तर माझ्या बाबूने खूप जास्त एन्जॉय केला इथे. बघा कसा नखरं करतं आहे माझा पिल्लू छोटूसा. चला आता आम्ही चाललो पुढच्या ठिकाणाला. पुढचा प्रवास करूया. आणि आम्ही आलो आता येडेश्वरी. बघा प्रवेशद्वार. खूप जास्त प्रमाणात गरमी होती. पाय भाजत होते आमचे लिटरली. आम्ही इथून त्या मंदिराच्या परिसरापर्यंत धावत गेलो आहे. आणि वरती चढताना मम्मी पप्पा खूप जास्त जमलेले. हाऊस झाली लिटरली चढताना. पायऱ्या काय जास्त नव्हत्या पण त्यांचे गुडघे दुखतात सो. आणि हे बघा आमचं दर्शन झालेलं आहे बऱ्यापैकी. म्हणजे मस्तच दर्शन झालं. गर्दी नव्हती जास्त. त्यानंतर पुढे आम्ही इतर देवांचं पण दर्शन घेतलं. मंदिराच्या इथे अजून पण देव आहेत. श्री गुरुदेव दत्त यांच्या पाया पडल्यानंतर आम्ही पुढे गणपती बाप्पाच्या पण पाया पडलो. आणि तिथून थेट जेवायला आलो. बघा इथे मस्त असा हॉटेल. पण बाहेर खूप ऊन होता त्यामुळं आम्ही बाहेर न बसता आतमध्येच बसलो. व्हेजचं जेवण सगळ्यांनी मस्त आम्ही जेवून घेतलं. आणि इथून पुढे आम्ही गेलो डायरेक्ट पंढरपूर. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. पंढरपूरला आलो आम्ही पण नेमका एकादशीच्या मुहूर्तावर. त्याबाई इतकी गर्दी होती का आम्हाला दर्शन तर भेटलंच नाही. तर आम्ही सगळ्यांनी बाहेरच देवाला नमस्कार केला. पाया पडलो आम्ही. आणि तिथून निघालो कारण गर्दी खूप जास्त होती. तिथून आम्ही चहा प्यायला थांबलो संध्याकाळी एका ठिकाणी. आणि नंतर आम्ही गेलो मोरगावला मोरेश्वराचं दर्शन घ्यायला. पण तिथे पण बंद होतं कारण मंदिराचं काम चालू होतं. त्यापायी आम्ही तिथे पण बाहेरूनच दर्शन घेतलं. बघा सगळ्यांनी डोका टेकला आहे. माझ्या बाबूनी पण छोटूसा माझा पिल्लू. आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघणार होतो पण तिथे पण ह्याला खेळायचं होतं सो थोडी त्यांनी तिथे पण मस्ती केली. बघा पुढे. इथून जाणार होत आता आम्ही पुढे जेजुरीला. आमचं जेजुरीचं ब्लॉग चाललो आता आम्ही दर्शनाला. सगळे झोपलेत आणि आम्ही आता जेजुरीमध्ये आहोत. ही माझी मम्मी. मिळूया वरती. मम्मीला गजरेवाला दिसला तर लगे हिला गजरा पाहिजे. प्रिन्शूने माझ्या आणून दिला. हे बघा केसात लावला तिने लगेच. आम्ही गेलो दर्शनाला वरती. पायऱ्या चढायच्या होत्या ना खूप. आणि गर्दी खूप कमी होती. आम्हाला दर्शन मस्तच म्हणजे भेटलं असतं. पाससाठी थांबलेलो मी VIP लाईनमध्ये. 200 रुपये पास. आणि फायनली पास भेटला आम्हाला. बघा आमचं मस्त दर्शन झाला. ही माणसं आमच्या सोबत नव्हती आली. म्हणजे माझे मिस्टर माझा बाबू आणि इतर सगळे नंतर आली. मग आम्ही खूप सारी खरेदी केली. बघा बाबू खेळणी बघून नुसता पागल झालेला. मग दर्शन घेतला त्यांनी. सांगायला नाही लागत देवाच्या पाया पडायला. हुशार आहे तसा. बघा कसा मस्त देवबाप्पा करतोय. इथून पुढे आम्ही नारायणपूरला गेलो. श्री दत्त मंदिर. तिथे आम्ही देवाचं दर्शन घेतलं. बघा श्री गुरुदेव दत्त. आणि नंतर आम्ही प्रति बालाजी गेलो.
तिथे पण आम्ही मस्त दर्शन घेतला. ऊन खूप जास्त होता, पाय भाजत होते लिटरली सगळ्यांचे. आणि तिथे चपला वगैरे पण परिसरात अलाउड नाही आहेत, त्यामुळे सगळे धावत होती. यांनी लिटरली 3 वेळा प्रसाद घेऊन खाल्ला आहे. इतकी जास्त वाटतं भूक लागलेली का प्रसाद आवडला यांना काय माहीत. मग आम्ही गेलो जेवायला शौर्यवाडा, शेवटचा स्टॉप आमचा. बघा सगळ्यांनी मस्त थाल्या मागवल्यात, नॉनव्हेज थाल्या. आणि आमचा बाबू झोपलेला म्हणून सगळ्यांनी मस्त आरामात जेवण केलं. सगळ्यांनी म्हणजे मी शांतपणे जेवण केलं आहे. आणि बघू शकता सगळ्यांचं जेवण झालं आहे, तरी पण आमचा साहेब झोपला आहे. आणि हा व्लॉग इथेच संपतो आहे. बाय बाय.